हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये 3 अपडेट पाहणार आहोत आणि 27 मार्च 2026 म्हणजे काल रात्री हे अपडेट आलेले आहेत आणि ऑफिशियल अधिकृत वेबसाईट जी आहे मुंबई उच्च न्यायालयाची, त्या वेबसाईटवरच या तिन्ही अपडेटची माहिती दिलेली आहे. ते कोणते 3 अपडेट आहेत? तर हॉल तिकीटचं नोटिफिकेशन आलेलं आहे. त्याच्यानंतर नवीन शॉर्टलिस्ट त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे, लिपिक, शिपाई आणि ड्रायव्हर या तिन्ही पदांची. आणि जे रिजेक्टेड उमेदवार आहेत, म्हणजे ज्या उमेदवारांना रिजेक्ट केलं होतं, ते उमेदवार आता परीक्षेसाठी पात्र केले आहेत. पण सर्वच्या सर्व नाही, त्याच्यासुद्धा त्यांनी याद्या दिलेल्या आहेत. आणि का बरं काहीच विद्यार्थ्यांना पात्र केलं आहे, बाकीच्यांना नाही, ते सगळं आपण पाहूयात. परत रिजेक्टेड उमेदवारांना परीक्षेसाठी पात्र केलेल्याच्या याद्या आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणत्या उमेदवारांची नावं आहेत, त्या याद्या आपल्याला कुठं पाहता येतील, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा व विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये फुल टेस्ट आत्तापर्यंत 71 दिल्या आहेत. तिथं सुरुवातीला 30 दिल्या होत्या, पण आता किती दिल्यात? फुल टेस्ट 30-30 प्रश्नांचे 71 दिल्यात आणि टॉपिक वाईज टेस्ट पकडून 100पेक्षा जास्त टेस्ट या ई-बुक म्हणजे हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीजमध्ये दिलेले आहेत. आणि फी फक्त 200 प्लस GST आहेत. अतिशय कमी फीमध्ये भरपूर टेस्ट यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. तर सुरुवातीला हॉल तिकीटचं जे नोटिफिकेशन आहे ते पहा. 27 मार्च 2026 या तारखेचं आहे. काल रात्रीच आले. काय नोटीस आहे? स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे इथं वरही त्यांनी भरपूर माहिती दिली, पण आपण एवढं काय आता कारण मला 3 अपडेट द्यायचे आहेत. तर मेन नोटीस आपण पाहूयात. स्क्रीनिंग टेस्ट ऑफ ऑल प्रोव्हिजनल एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर दी पोस्ट ऑफ क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर अँड पिऊन हमाल फराश will be held on Sunday 26/4/2026. Time, venue and information regarding hall ticket /admit card will be conveyed in due course on the official website of the High Court Bombay. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर लवकरच हॉल तिकीटच्या म्हणजे जेव्हा तुमचे ॲडमिट कार्ड आहे किंवा हॉल तिकीट आहेत, परीक्षेची वेळ, तुमचं परीक्षा कोणत्या सेंटरवर होणार आहे, या सगळ्यांची माहिती लवकरच ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. लवकर म्हणजे एक साधारणपणे 16-17 एप्रिलला किंवा त्याच्या आधी पण कदाचित ते देऊ शकतील, 10 एप्रिलच्या नंतर पण. पण लवकरच ते वेबसाईटवर येऊन जाईल. आता हा झाला हॉल तिकीटच्या संदर्भात त्यांनी दिलेला अपडेट. आता महत्त्वाचा अपडेट असा आहे की पिऊन झालं, क्लर्क आहे, ड्रायव्हर आहे, यामध्ये रिजेक्टेड लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं होती, त्यापैकी मी एक प्रयत्न केला होता पहा. एक मेल करायला सांगितला होता. त्याचा व्हिडिओही बनवला होता. मेल कसा करायचा ते पण सांगितलं होतं. कुठं मेल पाठवायचा तेही सांगितलं होतं. किती कोणत्या तारखेपर्यंत पाठवायचा ती सगळी माहिती दिली होती. मग ज्या विद्यार्थ्यांनी ते मेल केलेत त्यांनी परीक्षेसाठी पात्र केलेलं आहे आणि त्या तिन्ही पदांच्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. आता ती माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी पहा, आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर डायरेक्ट मी याद्या दिलेल्या आहेत पहा. इथं टायटल दिलं आहे, बॉम्बे हायकोर्ट रिजेक्टेड स्टुडंट्सला एक्झाम देता येणार आहे. ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर पदासाठी जी रिजेक्टेड स्टुडंटची यादी लागली होती, त्यापैकी कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे त्याची एक नवीन यादी किंवा नवीन शॉर्टलिस्ट त्यांनी लावलेली आहे. तर ती ओपन केल्यानंतर तुम्हाला त्यांची नावं दिसतील. 900पेक्षा जास्त काहीतरी नावं आहेत ते. त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्ट रिजेक्टेड स्टुडंटला एक्झाम देता येणार आहे, पिऊन आणि हमाल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं नाव अगोदर रिजेक्टेड लिस्टमध्ये होतं त्यांना एक्झाम देता येत नव्हती. परंतु आता नवीन त्यांनी यादी लावली आणि मग त्या विद्यार्थ्यांना आता या यादीमध्ये ज्यांची नावं आहेत, म्हणजे अगोदर ते रिजेक्टेड लिस्टमध्ये होते, पण आता ही जी नवीन शॉर्टलिस्ट लावलेली आहे, ते या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आहेत, उमेदवारांची नावं आहेत, त्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येणार आहे. त्यांनाही त्यांचे हॉल तिकीट येणार आहे आणि परीक्षा देता येणार आहे. आणि खाली जी यादी दिलेली आहे, बॉम्बे हायकोर्ट रिजेक्टेड स्टुडंटला एक्झाम देता येणार क्लर्क, तर ही लिपिक पदाची यादी आहे पहा. मग ज्या विद्यार्थ्यांचे अगोदर रिजेक्टेड यादीमध्ये नाव होतं, परंतु आत्ता जर या यादीमध्ये नाव आलेलं असेल, तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. अशा मी
तिन्ही याद्या तुम्हाला दिलेल्या आहेत. क्लर्क, पिऊन, हमाल आणि दुसरं ड्रायव्हर की ह्या तिन्ही नवीन शॉर्टलिस्ट लागलेल्या आहेत आणि या तिन्ही यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आलेली आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी रिजेक्टेड लिस्टमध्ये होतं, त्यांनी ह्या याद्या चेक करून घ्या. तुम्हाला सुद्धा आता परीक्षा देता येणार आहे आणि मी जो प्रयत्न केला होता, त्याला कुठेतरी यश आलं असंच म्हणावं लागेल. अजूनही बाकी कोणी प्रयत्न केले असतील, पण मी सुद्धा प्रयत्न केला होता आणि मग त्याचाही फायदा झाला. तर ज्यांना फायदा झाला असेल त्यांनी व्हिडिओच्या खाली थँक्स म्हणून कमेंट करा, म्हणजे मला कळेल की किती जणांना फायदा झाला असं वाटते. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 200 पेक्षा जास्त आहेत. निश्चितच तुम्हाला परीक्षेला फायदा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि फी फक्त 200 प्लस GST आहे आणि पिऊनची टेस्ट सिरीजसुद्धा वेगळी उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.